ही पावसाळी रबर बॉलची स्पर्धा अगदी या पावसाची प्रतीक्षा असेल आजच्या या रविवारच्या दिवसामध्ये. प्रदीप ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू शिवराज यांचा हवेत खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने जरूर गेलेत परंतु प्रयत्न अगदी अपुरे पडलेत असं म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवर झेलची संधी होती परंतु संधीमध्ये अगदी संधीचं सोनं करता आलं नाहीये. कौतुक व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाचं ज्या वेगाने अगदी चेंडूवर गेलेत. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेशा होत असताना टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूलचा फटका घोषणकी क्षेत्रामध्ये अगदी पाण्याच्या टाकीच्या दिशेला चेंडू खेळलाय. एक धाव प्राप्त होईल. गावदेवी मैदान कोपरेगावचं हे क्रीडांगण आपण पाहताय आपण ऐकताय श्री काळमादेवी चषक 2024 पावसाळी रबर बॉलची स्पर्धा धामवड्या गावच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी आपल्या भेटीला आपल्या समोर सादर केली आहे. अगदी वेगाने चेंडू हाताळला जातोय. शरीरावर आदळला जातोय चेंडू. कोणती धाव या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा दिल्यानंतर हा चेंडू मात्र अगदी अचूक टप्प्यावर हाताळलाय. 4 षटकांची लढत नाणेफेक जिंकली टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. अगदी सकाळच्या सत्रामधील दुसरा सामना आपण पाहताय. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या जास्तीचा बाहेर पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी वेगाने चेंडूवर गेले. झेप घेतली परंतु चेंडू थोडासा अगदी हातापासून दूर राहिला. प्रयत्न मात्र लाजवाब केलेत. तुषार अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. प्रयत्न मात्र सर्वोत्तम दिलेत. यश मिळो अथवा अपयश तुम्ही प्रयत्न करणं हे मात्र तुमचं कर्तव्य असतं आणि अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना झेल जरूर टिपता आला नाही परंतु प्रयत्न लाजवाब होते. फुललेनचा बॉल आडव्या बॅटने अगदी ऑनसाइडला दिशा दिली आहे. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या प्रकारे अगदी या 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात फलंदाज प्रदीप आणि त्यांच्या साथीला प्रफुल्ल अगदी चित्याच्या चपळाईने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय प्रफुल्ल यांनी आणि त्यात अगदी यश प्राप्त होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट अगदी दोघांचं लाजवाब राहिला. इथे पहा अगदी चेंडू पाहायला लागल्यानंतर थोडासा बाजूला गेला आणि त्याच दरम्यान 3ऱ्या धावेचा देखील यशस्वी प्रयत्न केला जातोय. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 10. पहिल्या षटकात शिवराज यांच्या 10 धावा अगदी केल्या जातात. प्रदीप यांच्या माध्यमातून पहिले 6 चेंडू प्रदीप यांनी खेळले. रनिंग बिटवीन द विकेट मात्र वाखणण्याजोगं राहिले. प्रदीप आणि त्यांच्या साथीला प्रफुल्ल आघाडीला आलेत आणि एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न नक्कीच टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी करेल. अगदी मोरेवाडी गावचा हा संघ परंतु संघाचं नाव कारगिल स्पोर्ट्स आहे आणि 1999ला जे कारगिल युद्ध झालं होतं आणि त्या अगदी कारगिल युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी ज्या प्रकारे दैदिप्यमान विजय प्राप्त केला होता अगदी त्या क्षणाची आठवण आली या संघाच्या नावावरून. चला थोडंसं स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला थोडंसं आपण फास्ट क्रिकेट खेळूया कारण प्रत्येक पहिल्या फेरीतील सामना हा आयोजन कमिटीला 4 षटकांचा खेळवायचा आहे आणि थोडंसं सहकार्य करा प्लीज. षटक क्रमांक 2 अक्षय आलेत. अक्षयांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. गॅप मध्ये फटका खेळलाय.
मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान दोन क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने आल्यात आणि इथे या चेंडूवर देखील 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. प्रदीप प्रफुल्ल ज्या वेगाने अगदी 2 फलंदाज खेळपट्टीवर वेगाने धावा घेत असताना टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी हाफ ट्रॅकर चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत एसपी. वेगाने चेंडूवर येतील. अगदी अनुभव आहे त्यांच्याकडे देखील आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर पंचांचा इशारा. नो चेंडू. अगदी चक गोलंदाज. यस अगदी शैलीवर आक्षेप घेतला जातोय. यस अगदी 3 धावांची पेनल्टी दिली जाते आणि 1 धाव पूर्ण केले. नो चेंडू म्हणजेच या चेंडूवर अगदी 5 धावा प्राप्त होतील टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी. 5 धावेने टीमची धावसंख्या. धाव फलकावर 17 धावा. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन अक्षय यांची. कारण आज जर पाहिलं तर क्रिकेट खूप आधुनिक होत चाललंय आणि स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेचे नियम देखील यस 2 पेनल्टी 2 धावा. यस 4 धावा. लक्षात घ्या की नो जर चेंडू हाताळला कोणत्याही गोलंदाजाच्या शैलीवर जर आक्षेप घेतला पंचांनी तर 2 धावांनी दंडित केलं जाईल. स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेचे नियम देखील अगदी काटेकोरपणे पालन केलं जातं. पंच यस अगदी सामन्याला होईल सुरुवात. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला झेलची संधी होती परंतु दूर राहिलेत. अगदी डोक्याला हात लावलाय त्या क्षेत्ररक्षकाने आणि स्माइल देखील देत असताना जरूर झेल घेण्यासाठी मागे धावत गेले परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आलंय. गोलंदाज अगदी राम आलेत. ओव्हरपिच चेंडू राम यांचा जमिनी लगत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून वेगाने आलेत आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा. फलंदाज प्रदीप आणि प्रफुल्ल यांचं विलक्षण राहिलं या सामन्यामध्ये. एक धाव अगदी या चेंडूवर प्राप्त होईल. फलंदाज प्रदीप आणि प्रफुल्ल यांना या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे जात असताना 20 धावा धाव फलकावर. 20 रन्स ऑन बोर्ड. रामचा हा कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी चेंडू घेईल यष्टनचा वेध. फलंदाज त्रिफळाबाद क्लीन बोल्ड. पहिला धक्का टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी संघाला. फलंदाज प्रफुल्ल त्रिफळाबाद झाल्यात आणि काय चेंडू हाताळलाय. राम यांनी अगदी बदली गोलंदाज म्हणून आले आणि पहिलं यश प्राप्त करून दिलाय. चला मी विनंती करेन श्री मोतीराम स्पोर्ट्स पनुमरे चे कर्णधार व बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडीचे कर्णधार आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. श्री काळ्यामादेवी चषक या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य की प्रत्येक कर्णधाराचा हा सन्मान केला जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज रवी. यस अगदी त्याची उंची सगळं काही सांगून जाते.
रवी पहिला चेंडू हुकचा फटका, पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. एक धाव प्राप्त होईल या चेंडूवर. रवी यांना मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू, हे व्यक्तिमत्व, पहिल्या चेंडूवर स्वतःचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 21 धावा. नेक्स्ट मॅच श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे विपक्ष शिवशंभो स्पोर्ट्स मोहोरे. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. षटक क्रमांक 3 साठी सचिन आलेत. सचिन यांचा पहिला चेंडू ओव्हर पिच वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडूच्या त्या आवाक्याबाहेर चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर सचिन यांचं भव्य स्वागत केलं. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. प्रदीप आघाडीला आल्यात आणि चांगली फलंदाजी केली आहे. प्रदीप यांनी ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट असू द्या, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि मोठा फटका देखील आता खेळलाय. म्हणजेच काय तर हात खोलायला सुरुवात. पुढचा चेंडू. प्रदीप त्याचा वापर जरूर करायचा होता, परंतु चेंडू अगदी गोलंदाज सचिन यांनी त्यांच्या आवाक्याबाहेर हाताळलाय. चांगलं क्रिकेट. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलाय सचिन यांनी आणि निर्धाव चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. यष्टीरक्षक अगदी येतील. चेंडू खाली पकडला जाईल. झेल. दुसरा धक्का. मोठ्या विकेटचं पतन. टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी प्रदीप वैयक्तिक अगदी चांगला खेळ करत असताना 19 धावांवर बाद झाल्या. दुसरा धक्का टीम मोरेवाडी. चांगला खेळ केला प्रदीप यांनी. 19 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना बाद जरूर झाल्यात, परंतु आपल्या संघाला सुरुवात चांगली करून दिली आहे. इनेट नंबर 4 पवन आलेत. अगदी पवन आणि रवी हे दोन खेळाडू खेळपट्टीवर. पवन खातं उघडायचं बाकी. पवन पहिला चेंडू अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. पवन यांनी पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 26 धावा. रवी अगदी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व, त्यांची उंची सगळं काही सांगून जाते. आता आपल्या संघासाठी त्यांना धावा कराव्या लागतील. रवी विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. गोलंदाज सचिन यांनी या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण गडी बाद केल्यानंतर चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील अगदी 5 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. लोअर फुलटॉस होता ऑन साइडला. अगदी गॅप मध्ये फटका खेळलाय. चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नर. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमा रेषा पार. श्री काळामादेवी चषक. चौकार. फलंदाज रवी अगदी गॅप मध्ये फटका खेळला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. अगदी क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, चांगला फलंदाज आणि सर्वोत्तम फलंदाज यामध्ये 2 गोष्टींचा फरक असतो. चांगला फलंदाज हा नेहमी चेंडू हातामध्ये खेळतो आणि सर्वोत्तम फलंदाज तो असतो जो चेंडू नेहमी गॅपमध्ये खेळतो. आणि तेच रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
बॉलर सर्जीराव अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. चला नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देतोय. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे विपक्ष शिवशंभू स्पोर्ट्स मोहरे. दोन्ही टीमचे कर्णधार आपण जर आला असाल तर प्लीज रिपोर्ट करा. सर्जीराव यांचा पहिला चेंडू. सर्जीराव यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. अगदी या गोलंदाजच्या चेंडूवर मागे धावत जात असताना रवी यांना स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे, कारण हा उंचपुरा खेळाडू आपल्या संघाला मोठे फटके खेळून अगदी एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारून देईल का हे पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त केली पवन यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 31. ओव्हरबी चेंडू लॉफ्ट केलाय. वाईड लॉंग ऑफ आहे चेंडू खाली. अगदी चेंडू हातातून निसटलाय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडू खाली गेले. चेंडूचं जजमेंट देखील चांगलं होतं, परंतु चेंडू हाताला लागल्यानंतर निसटला जातोय. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हे चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं, परंतु आज पाऊस नाहीये. खेळपट्टी देखील सुकी आहे. आउटफील्ड देखील बऱ्यापैकी सुकले. तुम्हाला असे झेल पकडावे लागतील, कारण अशा चुका तुम्हाला सामन्याबाहेर घेऊन जाऊ शकतात, स्पर्धेबाहेर घेऊन जाऊ शकतात. जीवनदान प्राप्त झाले रवी यांना, त्याचा फायदा उचलतील का? हाफ ट्रॅकर चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय रवी यांच्या बॅटमधून हवाई सफर. झेल सोडला आणि त्यानंतर एक मोठा धमाका. श्री काळंबादेवी चषक उत्तुंग षटकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि इथे तेच घडलं. आधीच्या चेंडूवर झेल सोडला, 2 धावा प्राप्त केल्या आणि रवी या खेळाडूचा तुम्ही झेल सोडू शकत नाही. हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. आजच्या दिवसभरातला हा सर्वोत्तम आणि लांब षटकार. पायावर टाकलेला चेंडू ऑफ लेगचा फटका. 1 धाव मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यस अगदी पंच शहानिशा करत असताना दोन्ही पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. यस अगदी दोन्ही पंच चर्चा करत असताना 13चा प्रयत्न झालाय. 13चा प्रयत्न, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात पवन धावबाद झालेत. यस 2 धावा प्राप्त होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचले 41 धावा. पहिला सामना अगदी लो स्कोरिंग राहिला होता, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडीने सुरुवात चांगली केली. प्रदीप असतील आणि त्यानंतर रवी. टीमची धावसंख्या धावफलकावर 41. चार चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 41 धावा. पवन जाधव युनिट नंबर 5. पवन जाधव पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एक चोरटी धाव घेतली जाते आणि या चोरट्या धावेच्या प्रयत्नात होते चुकी पवन जाधव यांची, कारण पवन जाधव यांनी स्ट्राईक सोडली आणि धावबाद होतील. अर्थातच उंचपुरा खेळाडू रवी धावबाद स्वरूपात बॅक टू द डगआउट. चुकी झाली आहे आणि अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये, कारण रवी यांना शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक हवी होती आणि पवन जाधव कुठेतरी कॉलिंग चुकलं आणि त्यांनी मात्र स्ट्राईक सोडली. ST रक्षक अगदी चाणाक्ष आणि तत्पर होते. त्यांचं लक्ष अगदी योग्य दिशेला आणि त्यांनी पवन यांनी मात्र जागा सोडल्यानंतर रवी यांना धावबाद केलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 41. शेवटचा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी पंचांच्या बाजूने चेंडू खेळलाय. एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न फेकी अगदी चांगली केली होती, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू पकडण्यामध्ये आलाय अपयश. 2 धावा या चेंडूवर प्राप्त केल्या जातील. 2 धावेने पहिल्या डावाची होते सांगता. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी,
टीमची धावसंख्या धावफलकावर 43 आणि 44 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला 44 रन्स टू विन. सर्व यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. चला दोन्ही आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवा. जास्तीचा वेळ घेऊ नका आणि आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. श्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा विजय माद्रे साहेब यांचा शुभ सन्मान मायेची आपुलकीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय. बाळासाहेब पाटील साहेब आबा यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान करणार आहोत. आज विचार केला तर दामोडे गावचे ग्रामस्थ अगदी सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. बाळासाहेब पाटील साहेब आबा यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन अध्यक्ष स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटना अक्षयदादा चव्हाण साहेब एक गोड व्यक्तिमत्व आपल्या संघटनेसाठी सातत्याने चांगलं कार्य करत असताना आज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटना आपल्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मात्र निर्माण करून दिलाय. अक्षयदादा चव्हाण साहेब अध्यक्ष यांचा देखील आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करत आहोत. संदीप गायकवाड साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. संदीप गायकवाड. मी विनंती करेन नितीन पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू प्रफुल्ल यांचा फुल टॉस नो चेंडू फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. नो प्लस 6-7 धावांचा हा फटका. श्री काळामादेवी चषक 2024चा विस्फोटक धमाका. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र विस्फोटक राहिल्या. नो चेंडू आलाय म्हणजेच काय तर ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो चेंडू येतो आपल्यासोबत फ्री हिटचा चेंडू घेऊन येतो. फ्रीडचा चेंडू आणि या फ्रीडच्या चेंडूवर फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत. राम पंचांचा इशारा नो चेंडू. अगदी या मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रफुल्ल यांचा आणि दोन सलगच्या 2 नो चेंडूवर मात्र 2 मोठे फटके सजवलेत. काय फलंदाजी केली. फलंदाज राम अगदी राम हे नाव ऐकताच अगदी कान मात्र अगदी आपले येस अगदी आपल्या एका खेळाडूची बाईकची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज विनंती असेल आपण ती मुख्य व्यासपीठावर आणून द्यायची. आपल्याच विभागातील एका खेळाडूची बाईकची चावी हरवली आहे. जर कोणत्या खेळाडूला मिळाले असेल तर प्लीज आणून द्या. 2 नो चेंडू हाताळल्यानंतर मात्र प्रफुल्ल यांचं षटक थांबवलं जाईल आणि पहिल्याच चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात अगदी एकही चेंडू हाताळला नाही आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. रवी आलेत. रवी यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. अगदी पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन प्रफुल्ल यांची सुरुवात. चेंडूला ढकललाय अशा कव्हरला. अगदी क्षेत्ररक्षक आहे तर छोटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु क्षेत्ररक्षक अगदी तत्परतेने चेंडूवर आले. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये.
यावेळेस अगदी श्री मोतीराम स्पोर्ट्स पनुंब्रे या कर्णधाराचा सन्मान केला जातोय. श्री काळ्यामध्ये विचषक 2024च्या माध्यमातून अगदी प्रत्येक कर्णधाराचा सन्मान. फुललेनचा चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी जरूर होती परंतु चेंडू अगदी लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. गोलंदाज रवी यांनी अद्याप चांगले चेंडू हाताळलेत. मुंबई पोलीस आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी चांगला खेळ करत असताना फुल टॉस चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपला परंतु चेंडू अगदी आडला जातोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त केल्या जातील. फलंदाज राम आणि अक्षय यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 18 धावा. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना रवी या चेंडूवर कोणतीही धाव प्राप्त होणार नाही. शेवटचा चेंडू हाताळला जातोय. निर्धाव. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला बिनगडी बाद 18 धावा. पहिल्या षटकामध्ये अगदी जास्तीच्या धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रफुल्ल एकही चेंडू न हाताळता 14 धावा खर्च केल्या परंतु रवी यांचं विशेष कौतुक अगदी 4 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय तर आपल्या संघाला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 गोलंदाज अर्जुनचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली पकडला जाईल. झेल. अर्जुन यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. पहिला धक्का टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला. ज्या फलंदाजाने 2 उत्तुंग षटकार ठोकले होते राम मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाल्यात. टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये करत असताना आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला एखादं षटक देखील पुरेसं असतं पुनरागमन करण्यासाठी आणि ते षटक गोलंदाज अर्जुन हाताळतील का हे पाहायचंय. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज तुषार आलेत क्रमांक 3 वर. यस, विकास पाटील साहेब बोहरे गाव यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. विकास पाटील साहेब मोहरे गावांचा यांचा शुभ सन्मान होतोय. अंकुश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते अगदी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करत आहोत आपण या श्री काळ्यामध्ये विचषक 2024च्या माध्यमातून. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. हलक्या हाताने अगदी चेंडूला ढकललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू कोशांकी क्षेत्राच्या दिशेने अगदी मार्गस्थ होत असताना जरूर गवतामध्ये थांबलाय आणि त्याचमुळे 2 धावा यशस्वीरित्या प्राप्त केल्यात फलंदाज तुषार आणि अक्षय यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा 26. अवंत चेंडू 1 धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 27 धावा धाव फलकावर. हलक्या हाताने अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. अगदी या क्रीडांगणाचा विचार केला तर गवत जरूर वाढलंय आणि या वाढलेल्या गवतामधून क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण जात असताना परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा स्थितीमध्ये क्रिकेट खेळायचं असतं आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळ करायचा असतो. गोलंदाज अर्जुन
शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलाय, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर, चेंडू सीमारेषा पार. फलंदाज तुषार यांच्या बॅट मधून श्री काळंबादेवी चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या 4ने पुढे जात असताना 32-1. हा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा रिप्ले दाखवला जातोय. कुणाल शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे, अगदी खुणी गाव आणि त्यांचा हा अगदी क्वालिटी क्लॅरिटी साठी जाणला जाणारा हा यूट्यूब चॅनल. अकुट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज आहेत तुषार आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. माफ करा, अक्षय होते स्ट्राईकला. या चेंडूवर कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. 2 षटकाखेर 32-1 टीमची धावसंख्या आणि 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत विजयासाठी 12 धावा. कुणाल शेठ मात्र अगदी या सकाळच्या सत्रापासून ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि कुणाल शेठ मात्र ज्या ज्या वेळेला असतात ना सोबत अगदी प्रसन्न वातावरण असतं आणि कॅमेरामॅन देखील प्रसन्न आहेत. आणि काय पाहिजे अजून. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. गोलंदाज प्रदीप षटक क्रमांक 3 साठी आलेत. निर्धाव चेंडू हाताळला जातोय पहिल्या चेंडूवर. 12 चेंडूमध्ये 12 करायचे होते. अगदी पहिला निर्धाव आलाय म्हणजेच काय तर 11 चेंडूमध्ये 12 धावा. पुनरागमन करेल का टीम. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू हाताळला जातोय प्रदीप यांनी. 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. अगदी सामना अजून देखील संपला नाहीये. टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी पुनरागमन करेल का. हाफ ट्रॅकर चेंडू, हुकचा फटका, चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर चेंडू खाली झेलची संधी असेल आणि हा मात्र झेल पकडला जातोय. 2 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज प्रदीप यांनी तुषार यांना बाद केलाय. 9 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. आता सामना मात्र फिरवण्यासाठी जाणले जातात गोलंदाज प्रदीप. गडी बाद जरूर केलाय म्हणजेच काय तर पुनरागमन करत असताना टीम कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी. क्षेत्ररक्षण अगदी काऊ कॉर्नरला सर्वोत्तम करत असताना क्षेत्ररक्षक अगदी त्यांचे हावभाव टिपले जात आहेत. कॅमेरामॅन प्रसन्न आणि पपलू यांच्या माध्यमातून ओमसाई एमटीसी लाईव्ह या सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज सचिन. सचिन पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसळी घेत असताना गोलंदाज प्रदीप सलगचे 4 निर्धाव चेंडू हाताळलेत. 8 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. पहिला निर्धाव षटक अगदी प्रदीप हाताळतील का हे पाहायचंय. 5वा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, सलगचे 5 निर्धाव चेंडू हाताळलेत गोलंदाज प्रदीप यांनी. 7 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. व्हॉट अ मॅच. काय गोलंदाजी केली आहे प्रदीप यांनी. 5 सलगचे निर्धाव चेंडू. 6वा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता आणि या स्पर्धेतील नाही अगदी पंचांकडे नजर असेल. पंच वळालेत. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. 1 पर द ओव्हरचा देखील इशारा. 5 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर प्रदीप यांनी मात्र 6वा चेंडू वाईट स्वरूपात हाताळलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रदीप यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 34. 6 चेंडूमध्ये करायच्या 10 धावा. व्हॉट अ मॅच. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज प्रदीप आले आणि त्यांनी मात्र अवघ्या 2 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण गडी बाद केला. 6 चेंडू 12ची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चला दोन्ही टीम थोडंसं फास्ट खेळा प्लीज.
प्रदीप जाधव काय सर गोलंदाजी केली, ज्या प्रकारे अगदी 12 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता असताना, आणि क्रिकेटमध्ये हे सातत्याने म्हटलं जातं की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि शेवटची धाव बनली जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही भाकीत वर्तवू शकत नाही. आता सामना मात्र रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडूमध्ये करायच्या 10 धावा. गोलंदाज पवन जाधव, पहिला चेंडू हाफ वॉली, पुलचा फटका, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून पवन यांचं केलंय भव्य स्वागत. उत्तुंग धमाकेदार षटकार. अगदी 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना प्रदीप जाधव यांनी हाताळलेलं 2 धावांचं षटक आणि पवन जाधव आले आणि पहिल्या चेंडूवर षटकार मात्र ठोकलाय. काय फलंदाजी करत असताना फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून अगदी सामन्यामध्ये पुनरागमन करून देणारा फटका. 5 चेंडू 4ची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये 4ची गरज. हुकचा फटका अक्षय यांच्या बॅटमधून अगदी टोले जंग, विजयाला गवसणी घालणारा येतोय विजयाचा हा उत्तुंग. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 संघासाठी षटकार. अभिनंदन टीम. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आला.